मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला वाटते की आपल्यामध्ये क्षमता आहे, पण बरेचदा हेही लक्षात येते की आपल्यामध्ये या क्षमतेची कमतरता आहे. म्हणजे हे कौशल्य आपल्याकडे नाही आहे किंवा हा गुण आपल्याकडे नाही. असे जर वाटत असेल तर नक्कीच आपल्याला खूप कमजोर वाटते किंवा दुसऱ्यांकडे तो गुण, ते कौशल्य, ती क्षमता जेव्हाही दिसून येते तर नक्कीच आपल्यामधील कमतरता आपल्याला जाणवते. मग आपल्याला असे वाटते की आपल्याकडे सुद्धा ती क्षमता असावी, पण क्षमता विकसित कशी करावी, तर ती एक समस्या आपल्यासाठी असते. मित्रांनो, आपल्यामध्ये जेही कौशल्य नाही, जेही क्षमता नाही, तर ती विकसित करण्यासाठी एक उपाय आहे, मार्ग आहे आणि त्याचा अवलंब आपण केला तर नक्कीच जीवनामध्ये आपण ती क्षमता विकसित करू शकतो. ती क्षमता आपल्यात येतेच. मित्रांनो, असे समजा की आपल्याला खूप समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना आपण घाबरतो किंवा नीटपणे आपली हिंमत बोलण्यासाठी होत नाही. बरेचदा नवीन व्यक्ती असतात, तेव्हा नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने संभाषण करू शकत नाही किंवा आपण बोलतोही, पण बोलून झाल्यानंतर आपल्याला वाटते की समाधानकारक आपले बोलणे झाले नाही. म्हणजेच आपल्याला आपल्याच बोलण्याबाबत ड्रॉबॅक वाटतो किंवा तो गुण आपल्यामध्ये चांगला नाही असं वाटते. मित्रांनो, बोलण्याबाबत भीती वाटते तर नक्कीच आपल्याला भीतीवर काम करावं लागेल. जेव्हाही समोरच्या व्यक्तीशी आपण बोलताना आपली घाबरण्याची अवस्था निर्माण होते असे आपल्याला वाटते, तर आपण सतत त्यावरच काम करायला पाहिजे. म्हणजे नवनवीन व्यक्तीसोबत आपण वारंवार संवाद साधायला पाहिजे आणि जेव्हाही हे वारंवार आपण काम करू तर नक्कीच ती क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न होण्यास मदत होईल. मित्रांनो, हे आपण ते काम किती वारंवार करतो यावर अवलंबून आहे. समजा आपल्याला वाटतं की आपलं लिखाणामधलं कौशल्य नीट नाही किंवा आपलं अक्षर सुंदर नाही आणि आपल्यामध्ये ती कमतरता आहे, तर वारंवार तीच गोष्ट त्याच पॉईंटवर तीच गोष्ट अनुभवून किंवा ती गोष्ट करून पाहणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच गोष्टीवर जेव्हा वारंवार आपण काम करतो तर त्यामधील भीती ही कमी होत जाते. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण आपल्यामध्ये क्षमता विकसित करू शकतो, कौशल्य विकसित करू शकतो. जो गुण आपल्यामध्ये यायला हवा असे वाटत असेल तर तो गुण ॲड करण्यासाठी ही ट्रिक्स, हा उपाय महत्त्वपूर्ण आपल्याला ठरू शकतो. मित्रांनो, हे विचार, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.